सिंदेवाडी तालुक्यातील गुजेवाडी येथे वाघाच्या भीषण हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या महिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या अत्यंत कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या आमदार मनीषाताई कायंदे यांनी थेट गुंजेवाडी गावाला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिलाय। या संवेदनशील भेटीदरम्यान आमदार कायंदे यांनी थेट घटनास्थळावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे। त्यांची या दुर्घटनेची त्यांना सविस्तर माहिती देत पीडित कुटुंबांना तातडीने आणि जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याबाबत तसेच परिसरात वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाला कडक निर्देश देण्याची विनंती केली आहे। उपमुख्यमंत्री आणि खासदार महोदयांनी देखील यावर सकारात्मक प्रतिसाद देत पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे। या कठीण काळामध्ये संपूर्ण शिवसेना परिवार आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालेत। आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तर प्रत्येक पावलावर त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास आमदार मनीषाताई कायंदे यांनी यावेळी दिलेला आहे। या प्रसंगी उपस्थित हर्षलभाऊ शिंदे युवासेना कार्यकारी सदस्य, बंडूभाऊ हजारी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर, नितीन भाऊ मत्ते शिवसेना जिल्हा प्रमुख, युवराज भाऊ धानोरकर शिवसेना जिल्हा प्रमुख, भारती राखाडे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख, भरत गुप्ता महानगर प्रमुख, प्रतिमा ठाकूर महिला जिल्हा प्रमुख, कवळू पिंपळगाव उपतालुका प्रमुख, आशिष गांडलेवार उपशहर प्रमुख, गणेश लांजेवार सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी, जालिंदर गायकवाड तालुका प्रमुख शिंदेवाडी, उमेश गोलेपल्लीवार तालुका प्रमुख सावली, नेताजी गहाणे सिंदेवाडी यांच्यासह गुंजेवाडीतील स्थानिक नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना नेत्यांच्या या भेटीमुळे आणि थेट मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमुळे शोकाकुल कुटुंबाला आणि गावकऱ्यांना मोठा मानसिक आधार मिळालाय। वन विभागाने या भागात तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील यावेळी गावकऱ्यांकडून लावून धरली आहे। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।